नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2 जुलै 2020च्या चालू घडामोडी बघणार आहोत आणि याच्यासाठीचा जो बेस आहे आपला द हिंदू. आज संध्याकाळी 4 वाजता म्हणजे दुपारी आपलं लेक्चर आहे बघा कॉम्प्रिहेन्शनवर. राज्यसेवेसाठीचा जो सीसॅट पेपर आहे तिच्यातलं कॉम्प्रिहेन्शनवर त्याची जी लिंक आहे झूम ॲपची ती मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर फेसबुकवर सर्वदूर अवेलेबल करून देईल. तर टेलिग्राम सगळ्यात ऑथेंटिक सोर्स आहे आपला, तिथून तुम्ही करून ते जॉईन करू शकता. ओपन टू ऑल आहे. आणि आपण जरा उतार्यांबद्दल बोलूयात. उतार्यांबद्दलचा ऑलरेडी व्हिडिओ आपला आहे, उतारा अचूक कसा सोडवायचा. पण तरीसुद्धा जवळपास 50 प्रश्न 125 मार्क जे आहेत तर ते सीसॅटचे उतार्यांवर आहेत. आणि उतार्यांबद्दलचं डिस्कशन, तिच्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत पेपरचे, तर ते डिस्कस करणार आहोत. तर ते नक्की तुम्ही करा, तर ते तुम्हाला फायदेशीर होईल. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे तर ती लिंक तुम्हाला मिळणार आहे. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. तसेच फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. आता चायनीज ॲपनंतर महामार्ग प्रकल्पांमधून चीनला हद्दपार करण्याची घोषणा नितीन गडकरींनी केलेली आहे. जे काही महामार्ग आहेत मोठमोठे तर तिच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चीनी कंपन्या आहेत. आणि राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पामध्ये म्हणजे जे काही नॅशनल हायवेज आहेत त्याच्यामध्ये कुठेही आपण आता चीनी कंपन्यांना सहभागी करून घेणार नाही. तर ते एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. आणि रस्ते परिवहन राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री आहेत ते, तर कुठल्याही उपक्रमाच्या माध्यमातून चीनी कंपन्यांचा शिरकाव होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. दुसरी महत्त्वाच्या चीनी कंपन्यांऐवजी जे काही देशी कंपन्या आहेत त्या कंपन्या तिथं कार्य करतील आणि त्यांना आपण स्कोप देऊ. 59 चीनी ॲप आपण हे केलेले आहेत आणि तिथून मग भारतीय ॲप्सला आता संधी मिळायला सुरुवात झाली आहे. परंतु भारतीय ॲप जे आहेत ते इतके पॉप्युलर आधी नव्हते, पण आता ते पर्याय म्हणून समोर येत आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, भारतीय ॲपच्या बाबतीत आपल्याला पर्याय नको आहेत, आपल्याला एक सक्षम पर्याय पाहिजे आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की आपण कॅम स्कॅनरला तिलांजली दिली होती बघा मागे, मग त्याच्यासाठी मी विचारलं होतं. मग तिच्यामुळे मला बरेचसे ॲप पण पाठवले विद्यार्थ्यांनी, लिंक पाठवल्यात है ना. इंडियन विद्यार्थ्यांचे ॲप आलेत की बाबा आपल्या IITचे ॲप आहे, पण ते इतके प्रायमरी स्टेजला आहेत. मग आता याच्यातून एक आहे की ही संधी आहे या सर्वांना की ते खूप चांगल्या पद्धतीने काम करून एका सक्षम पर्याय बनणं फार गरजेचं आहे. फक्त पर्याय असून काही कामाचं नाही आहे, आपल्याला सक्षम पर्याय असणं फार फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर काल बघा विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तर आणि म्हणजे ही परंपराच आहे की जी पूजा होते तर ती मुख्यमंत्री दाम्पत्य जे आहे त्यांच्या हस्ते, आणि मान जो असतो एक वारकरी कुटुंबाला तो मान मिळतो. आणि त्यावेळेस या वर्षीचा मान जो आहे तो वारकरी बढे दाम्पत्य आहे, तुमच्यासमोर दोन्ही आहेत, एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि हे. तर त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे आता की हे सगळं जे काही करोना आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आता आपण मानवजातीसाठी काहीतरी सुख समाधान समृद्धी भरभराट येऊ दे वगैरे. तर विठ्ठलाचा एक तर खरं आहे बघा, म्हणजे आध्यात्मिक असणं आणि त्या सगळ्या गोष्टी खूप चांगली गोष्ट आहे. परंतु देवाने जी सृष्टी निर्माण केली, तुम्ही जर देव मानत असाल किंवा नसाल, ही जी सृष्टी आहे तिच्यात माणसाने जितका इंटरफेअर करून ठेवलेला आहे की त्याच्यामुळे आता देव पण हेल्पलेस झालेला आहे. आणि ते सगळं आहे की आपणच आपलं जे काही आचरण आहे ते सुधारणं गरजेचं आहे. देशामध्ये 24 तासामध्ये 18,353 रुग्णांची वाढ झालेली आहे आणि रेग्युलर हे वाढतच जात आहेत. राज्यात जवळपास 5,500 नवीन रुग्ण आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जातीयवाद आणि छळ प्रकरणी सिस्कोवर कारवाई. आता कॅलिफोर्नियामधली कंपनी आहे ही, आणि तिच्यामध्ये एका भारतीय अमेरिकी कर्मचाऱ्याबाबत पक्षपात केला गेला. म्हणजे बघा की भारतीय अमेरिकी तर तिथं पण सुद्धा की हिंदू धर्म आणि त्याच्यातली उतरंड ती अमेरिकेत पण वर्क करते आहे की बाबा अस्पृश्य दलित. आणि म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्या गोष्टी किती रुजलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने वर्क करतात. हे फक्त भारत नाही, भारताच्या बाहेर सुद्धा हे होतं आहे. फक्त इथे ही न्यूज याच्यासाठी कव्हर केलेली आहे की एक महत्त्वाची गोष्ट आहे, अमेरिकेतला जो रोजगारविषयक कायदा आहे तो जातीवर आधारित पक्षपातावर स्पष्टपणे बंदी घालत नाही. ओके, जसं आपल्या इथं आहे की आर्टिकल 17 आहे की डिस्क्रिमिनेशन
प्रोव्हिजन ऑफ डिस्क्रिमिनेशन, तसं अमेरिकेतला रोजगार कायदा तो स्पष्टपणे याच्यावर बंदी घालत नाही. म्हणजे तिथं फ्लेक्झिबिलिटी आहे आणि तिच्यातून अशा गोष्टी पण घडतात. मग त्या कायद्याच्या बाबतीत पण क्रिटिक समोर येतं आहे. आणि एकंदरच वंशवादाची केस जी समोर आहे आपल्या, है ना, फ्लायडची केस आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ती एक महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्यामुळे जातीचा अंत होणं हे फार गरजेचं आहे. जातीचा अंत म्हणजे ती गोष्ट किती गरजेची हे ह्या एका न्यूजवरून लक्षात येतं की जे भारतात घडतं. असं म्हटलं जायचं की गावाच्या बाबतीत, है ना, की वेशीच्या आतलं गाव आणि वेशीच्या बाहेरचं गाव, आतली लोक बाहेरची लोक, पण ही वेस जी आहे तर ती पार अमेरिकेत तुम्हाला सापडते. आणि त्याच्यामुळून मग ह्या गोष्टी थोड्या मॅटर करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वॅक्सिन संबंधी खूपच आता हे सुरू झालेलं आहे की हे जे कोवॅक्सिन आहे, तर हे आपण बघितली होती याची न्यूज. हे भारतातलं पहिलं हैदराबाद बेस्ड कंपनी जी आहे, तर त्यांनी ICMR बरोबर हे बनवलेलं आहे. आणि याला व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट जे आहे आपली, नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट पुणे, त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे. आणि याला ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स करता आता समोर आणण्यात येतं आहे. वॅक्सिन कसं डेव्हलप होतं, त्याच्या स्टेप्स किती असतात, याचं एक आर्टिकल ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं. ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, है ना, व्हिडिओच्या एंडला. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की एकंदरच आता ह्युमन ट्रायल होते. फक्त इथं मुद्दा असा आहे की प्रॉमिस अँड डिलिव्हरी, तर याच्यात काय आहे किंवा पार्शियली इफेक्टिव्ह जरी वॅक्सिन असलं तर ते डिमांडमध्ये असणार आहे. पण सेफ्टी ॲस्पेक्ट त्याचा फार मॅटर करतो. म्हणजे ते पार्शली वर्क करणारं असलं तरी चालेल, तिच्यामुळे समजा कोविड-19 पूर्णपणे जाणार नसला पण त्याची तीव्रता कमी होणार असली तर तेही आपल्याला ॲक्सेप्टेबल आहे. परंतु सुरक्षिततेचा जो काही मुद्दा आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे. कारण एक विशिष्ट कालावधी या सगळ्यांसाठी लागतो. WHOने खूप आधी क्लिअर केलं होतं की वॅक्सिन बनण्यासाठी किमान 18 महिने लागतील, 18 मंथ्स, ओके, कमीत कमी. पण आता याच्यामध्ये पण काय झालेलं आहे की ही इतकी स्पीडअप झालेली आहे प्रोसेस, सायंटिस्ट आणि सगळ्या कंपन्या इतक्या ॲग्रेसिव्हली काम करत आहे. याच्यामागे कॅपिटलिझम पण आहे की एखाद्या कंपनीला जर हा फॉर्म्युला सापडला तर ती रातोरात म्हणजे पार त्यांच्याकडं सोन्याची खाण येईल अशा पद्धतीचं हे सगळं गणित आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे WHOने 18 महिने सुरुवातीला म्हटलं होतं, नंतर WHOने तर क्लिअर केलेलं आहे की वॅक्सिन नाही, काय नाही, कोविड-19 बरोबर राहा, हेच जे काय आहे ते तुम्हाला दिसेल समोरच्या काळामध्ये. तर याच्यामध्ये तेच आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा मुद्दा तो सगळं डिस्कस करून एकाच ठिकाणी ते येतात की ते म्हणतात की बाबा सेफ्टी ॲस्पेक्टचं काय, तर सेफ्टी जर नसला तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर कोवॅक्सिनच्या बाबतीमध्ये आता बघूयात ते ह्युमन ट्रायल्स आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कशा पद्धतीने होईल. तसं हे चायनामध्ये तर यांनी हे केलं पण आहे, कॅनसिनो बायोलॉजिक्स म्हणून आहे. तर पहिलं ब्लॉक त्यांनी हे केलेलं आहे आणि तो मिलिटरीसाठी, यूज बाय मिलिटरी फॉर अ पिरियड ऑफ 1 year, है ना. तर असंही आहे. पण आपण कोवॅक्सिनच्या बाबतीत बघूयात. भारताची जी डिजिटल पॉलिसी आहे, तर आजच्या हिंदूला एक पोलीस रिफॉर्म संबंधीचं पण आर्टिकल आहे, तर ते पोलीस रिफॉर्म संबंधीचं आर्टिकल पण आपण डिस्कस करूयात सेपरेटली. आता डिजिटल पॉलिसी आपल्याला रिफॉर्म करायची आपली, त्याचं रिझन असं आहे की आपलं लक्ष जे आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं, त्याच्याकरता आपल्याला FDIची गरज आहे. आणि आता एक रिपोर्ट समोर आलेला आहे, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ओके. तर यांनी वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जो आहे तो समोर आणलेला आहे. आणि आपल्यासाठी MCQला हे महत्त्वाचं आहे की वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जो आहे तो कोण करतं, तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. MCQसाठी लक्षात ठेवा. आता यांनी सांगितलेलं आहे की FDI जो आहे, डेव्हलपिंग एशियन इकॉनॉमीज जे आहे त्यांचा 45% ड्रॉप होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आणि याच्यात भारतही आहे. त्याच्यामुळे आपल्याला FDI वाढवावा लागेल डिजिटल. आणि ऑब्वियसली डिजिटलवर मोठ्या प्रमाणावर आता ज्या काही गोष्टी आहेत तर त्या वाढत जात आहेत आणि त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे याच्यामधली की लिटरली डिजिटल सर्व्हिसेस ज्या आहे त्याच्यातले गॅप्स आपल्याला भरायचे आहेत, ओके. आणि याच्याकरता 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की आपल्याला जर रिफॉर्म्स हवे असतील तर काय काय करावं लागेल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल. आपण डिजिटल रिफॉर्म ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस लोकांचा जो काही माहिती आहे, खाजगीचा अधिकार आहे, तो प्रोटेक्ट होणं. ई-कॉमर्स पॉलिसी, ई-कॉमर्स संबंधीची पॉलिसी परफेक्ट असणं. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अमेंडमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ॲक्ट आणि त्याच्यातल्या अमेंडमेंट्स, या 3 गोष्टींवर काम करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं असतं की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये राज्यसेवा असू देत, UPSC असू देत, प्रश्न जर विचारला तर या याच्यावर तुम्हाला इतकं स्पष्टपणे हे मांडता आलं पाहिजे. 3 मुद्दे तुम्ही समोर ठेवा. ऑब्वियसली तो समोरचा प्रश्न विचारणारा प्रश्न बंद करून टाकेल, कारण त्याला माहिती आहे की तुम्हाला ही गोष्ट कळते प्रॉपरली. म्हणजे
पारावरच्या गप्पा ज्या काही आहेत की डिजिटल चांगलं असतं किंवा आता कोविड-19मुळे डिजिटलला स्कोप आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे जनरल झालं. आपल्याला स्पेसिफाय पाहिजे आणि तिच्यात पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल, ई कॉमर्सची पॉलिसी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अमेंडमेंट. ओके, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट पण तुम्हाला माहीत पाहिजे. आता ह्या चीनी ॲपवर आपण बंदी घातलेली आहे, तर तिच्यात त्याचंच कलम वापरलेलं आहे. काल प्रश्नही विचारला होता मी तुम्हाला MCQमध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. तर ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यातली, की इन केस ऑफ US काय केलेलं आहे, सेक्शन 301 नावाची गोष्ट इनिशिएट केलेली आहे. MCQसाठी लक्षात ठेवायचं, सेक्शन 301 कोणाशी संबंधित आहे, US संबंधित आहे. हे कशासाठी आहे की जवळपास डिजिटल सर्व्हिसेस टॅक्सेस देशात एखाद्या योग्य आहे किंवा नाही, तर त्याच्यासाठीचं हे आहे. म्हणजे जवळपास त्यांनी म्हटलेलं आहे की 10 देश आहेत की ज्याच्यात अनफेअर ट्रेड मेजर्स खूप काही चांगले नाही आहे, आणि त्याच्यामुळे 301 काय आहे तर US आहे आणि डिजिटल टॅक्सेस संबंधित ते काम करतं. तेवढं एक MCQला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला येत्या काळामध्ये म्हणजे ह्या गोष्टी वर्क कराव्या लागतील. FDI वाढवावा लागेल डिजिटल सर्व्हिसेससाठी. 2022चं G20चं जे काही परिषद होणार आहे तर त्याला होस्ट भारत करणार आहे, तर हेही एक लक्षात ठेवा. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं 2020चं G20 कोण होस्ट करतं आहे, आणि आपण डिस्कस केलेलं आहे. इंडिपेंडन्स डे जो असणार आहे रेड फोर्टवरचा या वर्षाचा 2020चा, तो खूप प्रॉस्परस नसणार आहे. लिमिटेड याच्यामध्ये तो केला जाईल. लहान मुलं जे आहेत की जे दरवर्षी जवळपास 2000 विद्यार्थी पार्टिसिपेट करायचे. तुम्ही जर इंडिपेंडन्स डेचं सगळं संचलन आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यावर्षी लहान मुलं जी आहेत शाळेतली मुलं तर ती पार्टिसिपेट करणार नाही, आणि ह्या वर्षाचा जो असेल तो लिमिटेड याच्यात होईल. आणि हे सगळ्यात दूरच आपल्याला दिसलेलं आहे. वारीचं आपल्यासमोर एक्झाम्पल आहे की लिमिटेड याच्यात केलेली आहे ना, वर्षानुवर्षाची परंपरा आहे. त्याच्यानंतर लालबागचा राजा जो फेमस आहे, तर मंडळाने निर्णय घेतलेला आहे की आम्ही आरोग्य उत्सव यावर्षी साजरा करूयात. लालबागचा राजाच्या ऐवजी रक्तदान शिबिर आणि त्या सगळ्या गोष्टी, कारण लालबागच्या राजाच्या इथं मुंगीला सुद्धा स्कोप भेटत नाही. तर ही सगळी जी काही गर्दी होते आणि त्या सगळ्या याच्यामध्ये, तर हे प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक असू देत सामाजिक जीवनामध्ये आपल्याला हे रिफ्लेक्शन दिसत आहेत, आणि तिच्यामधूनच ही गोष्ट पण समोर आलेली आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट ट्रेन्स मोठ्या प्रमाणावर आता ट्रॅकवर येण्यासाठीची जी काही पॉलिसी आहे ती वर्क होते आहे, आणि हिच्यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी असेल आणि जे काही ट्रान्झिट टाईम पण कमी होईल तुमचा, आणि सेफ्टी पण वाढेल मॉडर्न ट्रेनच्या बाबतीमध्ये. पहिली जी मॉडर्न ट्रेन होती ती कुठली होती, खाजगी जी गाडी होती ती कुठली होती प्रायव्हेट, तर ती लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेस होती पहिली. ओके, तर हे लक्षात ठेवा, लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेस ही पहिली आहे. ओके, तेजस एक्सप्रेस, तेजस लखनौ दिल्ली ही पहिली आहे, तर किमान पहिली लक्षात ठेवा. आणि हिच्यामध्ये दुसरी आपण स्पॉटलाईट इयरबुकमध्ये ऑलरेडी ह्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते तुमच्यासाठी सोयीचं आहे अजून. ओके, तुम्ही जर ते बघितलं म्हणजे लिटरली गाडीच्या संबंधीच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या त्यांनी पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त प्रायव्हेटायझेशन ऑफ ट्रेन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याचे फेअर जे आहेत भाडे वाढू शकतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने संवेदनशील विचार करू शकतं त्या पद्धतीने ते करणार नाहीत. प्रायव्हेट पी फॉर प्रायव्हेट, पी फॉर प्रॉफिट असं असतं. प्रॉफिट नसलं तर ते तिच्यातून एक्झिट करून टाकतील. त्याच्यानंतर गोंदियामध्ये सारसांच्या प्रदेशात पहिल्यांदाच फ्लेमिंगो किंवा रोहित पक्ष्यांनी प्रवेश केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सारस पक्ष्यांचा अधिवास गोंदिया जिल्ह्यात टिकून आहे, आणि गोंदियात प्रथमच फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. जुलै महिना जो आहे तो पक्ष्यांच्या स्थलांतरिताचा काळ नाही, त्यांचा विणीचा हंगाम असतो. पण या काळामध्ये स्थलांतर जे काही झालेलं आहे त्याच्यामुळे थोडं आश्चर्य आहे संशोधकांमध्ये सुद्धा. भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जे जिल्हे आहेत तर ते तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात, हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये नेवेली येथे बॉयलरचा स्फोट झालेला आहे, आणि याच्यातूनच एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की इंडस्ट्रीयल सेफ्टी. UPSCसाठीचा प्रश्न याच्याशी संबंधित आहे. इंडस्ट्रीयल सेफ्टीबद्दल आपण इतके कसे म्हणजे अनभिज्ञ असतो किंवा आपण त्याच्याकडे लक्ष का देत नाही. नेव्हिली लिग्नाईट कॉर्पोरेशन जे आहे हे पण न्यूजमध्ये असतं बघा. नेव्हिली लिग्नाईट कॉर्पोरेशन यातलं औष्णिक वीज केंद्र जे आहे त्याच्यात बॉयलरचा स्फोट झाला. 6 ठार आणि 16 जखमी झालेत. 1 जुलै रोजी घटना घडली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. याच्या आधी विशाखापट्टणमच्या 2 घटना झालेल्या आहेत. विशाखापट्टणमची जो पहिली जी घटना होती LG पॉलिमरची, त्याच दिवशी अजून एका राज्यात कागद कारखान्यामध्ये काहीतरी झालं होतं. तो कागद कारखाना कुठल्या राज्यातला होता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, टिकटॉकला पर्यायी असणारे ॲप जे आहेत बघा, चिंगारी आणि मित्रो ॲप, हे न्यूजमध्ये आलेले आहेत सध्या.
म्हणजे चिंगारीचे जवळपास 1 CR इतके डाउनलोड झालेले आहेत. या मित्रोचे 50 लाख एवढे डाउनलोड झालेले आहेत. मग टिकटॉक याच्यामुळे काय की दोन गोष्टी आहेत. हे जे ॲप आपण बंद केलेले आहेत याच्यामधून भारतीय जे काही ॲप्स आहेत त्याला स्कोप मिळणार आहे, त्याला भारतीय लोकांना संधी मिळेल. फक्त मी तुम्हाला सांगितलं ती गोष्ट एक महत्त्वाची आहे की सक्षम पर्याय देणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, फुलपाखरांचं मराठी नामकरण. आता फुलपाखरांना मातृभाषेत नाव देणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे, केरळ हे पहिलं राज्य आहे. MCQ करता लक्षात ठेवायचं. फुलपाखरांना मराठीत नावं दिली गेली. ऑलरेडी फुलपाखरांसंबंधीचा एकूण एक आस्पेक्ट जो आहे, राज्य, त्याचं फुलपाखरू, त्यांची जी कुळांची नावं आहेत, हे सगळे बॉक्सेस जे आहेत ते स्पॉटलाईट इयरबुकमध्ये आहेत. आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की एकंदरच फुलपाखरांच्या बाबतीमध्ये मातृभाषेत नाव देणारं राज्य पहिलं केरळ आहे, दुसरं महाराष्ट्र आहे. राज्य फुलपाखराचा दर्जा एखाद्या फुलपाखराला देणारं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि ते पहिलं राज्य आहे. बघा, राज्य फुलपाखरू म्हणून एखाद्या फुलपाखराला दर्जा देणं हे करणारं राज्य पहिलं महाराष्ट्र, पण मातृभाषेत नाव देणारं दुसरं पहिलं केरळ. ओके. आणि ब्ल्यू मॉर्मॉन नावाचं जे आपलं राज्य फुलपाखरू आहे, हा 22 जून 2015ला महाराष्ट्राने हा दर्जा दिला होता. UPSC प्रिलिम्समध्ये सुद्धा हा प्रश्न त्यावेळेस विचारला गेला होता. आणि याला ब्ल्यू मॉर्मॉनला मराठीमध्ये नीलवंत असं म्हटलं जातं, तर ते एक लक्षात ठेवा. महाराष्ट्र जैवविज्ञान मंडळातर्फे, जैवविविधता मंडळातर्फे फुलपाखरांचं मराठी नामकरण करण्यात आलेलं आहे. यासंबंधीची जी काही पुस्तिका आहे ती ऑनलाईन फ्रीमध्ये अवेलेबल आहे, ज्यांना इंटरेस्ट असेल ते वाचू शकतात. स्क्वाड्रन लीडर परवेज जामंजी निवृत्त, यांचं वय वर्ष 78, यांचं निधन झालेलं आहे. 1971चं भारत पाक युद्ध जे होतं त्याच्यात पूर्व पाकिस्तानात हवाई मोहिमेच्या वेळेस शत्रूला आणि शत्रूचे हल्ले जे आहे ते परतावून लावणं आणि निर्भयपणे त्याला तोंड देणं म्हणून त्यांची ओळख होती स्क्वाड्रन लीडर अशी. त्यांना याच्याकरता वीरचक्रसुद्धा मिळालेलं आहे युद्धातल्या कामगिरीसाठी, आणि त्याचं निधन झालं, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चीन आणि हाँगकाँग हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर चीन हाँगकाँगबद्दलचा लेख होता आणि बऱ्याच दिवसापासून आपलं हे राहिलेलं पण होतं की डिटेलमध्ये चीन हाँगकाँग. तर आता तिच्यातल्या बेसिक गोष्टी आपण करूयात. क्विंग नावाचं घराणं होतं बघा चीनमधलं, त्याचा पराभव ब्रिटिशांनी 1842मध्ये केला होता. आणि या घराण्याने मग 1898 पासून हाँगकाँग बंदराशी संबंधित काही भूप्रदेश 99 वर्षाच्या करारावर ब्रिटिश सत्तेला भाडेपट्ट्यावर दिला होता. म्हणजे हे क्विंग नावाचं घराणं आहे, त्यांचा ब्रिटिशांनी 1842मध्ये पराभव केला आणि 1898मध्ये 99 वर्षाच्या करारासाठी त्यांनी हाँगकाँग बेटाचा काही भाग ब्रिटनला भाडेतत्वावर दिला. 99, हे 99 वर्ष कधी संपतात, तर ही 99 वर्ष संपतात 1997मध्ये. मग ही 99 वर्ष संपली. मग चीन आणि ब्रिटनमध्ये बोलणं झालं की आता काय करायचं हाँगकाँगचं. तर त्या याच्यामधून 2 अटी ब्रिटननी घातल्यात. त्या 2 अटींच्या बेसिसवर 99 वर्षाचा करार संपल्यावर 1997मध्ये चीनला ते हाँगकाँग बेट ब्रिटननी सुपूर्त केलं. पण त्या 2 अटी कुठल्या होत्या? हाँगकाँगची शासन यंत्रणा चीनपेक्षा वेगळी असेल. ओके. म्हणजे तिथलं प्रशासन वेगळं असेल, म्हणजे ज्याला एक देश 2 पद्धती, 1 कंट्री आहे ना, 2 सिस्टीमचा जो फंडा आहे सगळा, तर तो हाच आहे. आणि हाँगकाँगमध्ये माध्यम स्वातंत्र्य असेल. तुम्ही भारतामध्ये जसं आपण सोशल मीडिया वापरतो, तिच्यावर कुणी काही लिहितं, कुणाबरोबरही बद्दल लिहितं, ह्या सगळ्या गोष्टी चीनमध्ये वर्कच नाही. चीनमध्ये त्यांचे सोशल मीडियाची माध्यमं आहेत तीच तुम्हाला वापरता येतात. नियम अतिशय क्लिअर आहेत. जसं आज भारतातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील किंवा कुठली सेलिब्रिटी असेल किंवा जनरल आपल्याबद्दलसुद्धा जे काही कॉमन मॅन आहे त्या कॉमन मॅनबद्दलसुद्धा एखाद्याला आकस असला तो काही लिहू शकतो, काही टाकू शकतो, असं चीनमध्ये शक्य नाही. ओके. आणि हे माध्यम स्वातंत्र्य जे आहे ते हाँगकाँगला दिलेलं आहे. हाँगकाँगची शासन यंत्रणा वेगळी आहे आणि म्हणूनच हाँगकाँग हे अत्यंत विकसित असं पहिल्या जगाचं व्यापार केंद्र म्हणून समोर आलं, कारण चीनचे नियम तिथं लागू होत नव्हते आणि एक देश 2 पद्धतीवर हे चालू होतं. मग जून 2019मध्ये काय झालं, आता जो चीन भारताचा भूभाग बळकवण्याचा प्रयत्न करतो, लडाखमध्ये येऊ इच्छितो, अरुणाचलमध्ये येऊ, तो हाँगकाँगला कसं सोडणार आहे ना. जून 2019मध्ये चीनने हाँगकाँगमधल्या कुठल्याही गुन्ह्यासाठी आरोपीस थेट चीनला पाठवण्याचा कायदा करण्याचा प्रयत्न केला. पण याला इतका विरोध झाला की हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली, जगभरातून विरोध झाला आणि ह्या केसमध्ये चीनला माघार घ्यावी लागली. मी तुम्हाला सांगितलं होतं हाँगकाँगची जनता घरात कमी रस्त्यावर जास्त असते है ना, त्यांचं अख्खं आयुष्य निदर्शनं करण्यात गेलेलं आहे. सप्टेंबर 2019मध्ये चीनने हा निर्णय मागं घेतला.
पण 2020मध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की अंतर्गत सुरक्षेचं कारण पुढे करून चीननी नवीन कायदा आणला. तो कायदा काय होता की प्रशासन कोणत्याही मुद्द्यावर हाँगकाँगमध्ये हस्तक्षेप करू शकेल हा कायदा. ओके. आणि एक देश दोन पद्धतीसुद्धा याच्यामुळे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच कारण ज्यावेळेस अंतर्गत सुरक्षेचं कारण देऊन तिथं कुठल्याही गोष्टीत तुम्ही हस्तक्षेप करताय याचा अर्थ असाच होतो की हाँगकाँग हा चीनचा भाग आहे. म्हणून अमेरिकेने म्हटलेलं आहे की हाँगकाँगशी असलेले विशेष आर्थिक संबंध आता संपुष्टात येतील, कारण चीनप्रमाणेच अमेरिका हाँगकाँगला वागणूक देणार. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हाँगकाँगमध्ये अनेक पाश्चात्य वित्तीय संस्थांची कार्यालये आहेत, वित्त केंद्र आहेत. चीनचा कायदा अंमलात आला तर त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. हा कायदा ऑलरेडी पास झालेला आहे त्यांचा, आता त्याची अंमलबजावणी, आणि त्या अंमलबजावणी पण इतकी सोपी नाही आहे. अख्खं हाँगकाँग तुम्हाला आता बाहेर दिसणार आहे आणि ते परत प्रोटेस्ट करतील. 1997मध्ये बघा चीनी अर्थव्यवस्थेत हाँगकाँगचा वाटा 18% होता. 18% म्हणजे मोठी डील आहे, जवळपास 1/5. आणि चीनने त्याला 2020पर्यंत फक्त 3% ठेवलं. म्हणजे चीन आधी सगळ्या गोष्टींचा विचार करतं. त्यांनी जी काही आर्थिक अवलंबित्व होतं हाँगकाँगवर ते बाजूला सारलं आणि आता हाँगकाँगवर मग त्यांनी झडप घातलेली आहे. तर त्या पद्धतीने काम करणं फार गरजेचं असतं, अदरवाईज त्या गोष्टी वर्क होत नाही. रवींद्र जडेजा जो भारताचा सर्वाधिक मौल्यवान कसोटीपटू ठरला आहे विस्डननुसार, 21व्या शतकातले मौल्यवान कसोटीपटूंची यादी विस्डननी जाहीर केलेली आहे, जिच्यामध्ये जगातला सर्वाधिक मौल्यवान कसोटीपटू मुथय्या मुरलीधरन ठरलेला आहे, श्रीलंकेचा फिरकीपटू जो होता, माहीत आहे प्रत्येकाला. म्हणजे भारतीय सर्वाधिक मौल्यवान कसोटीपटू रवींद्र जडेजा. आता रवींद्र जडेजाचं नाव कसं आलं हे पेपरमध्ये बातमी छापणाऱ्याला आश्चर्य होतं. त्यांनी लिहिलेलं आहे आश्चर्यकारकरित्या रवींद्र जडेजा इन झालेला आहे. रवींद्र जडेजाची कसोटी कारकीर्द बघा, सामने 49, धावा 1869, 1 शतक, 14 अर्धशतक, 200 बळी. विस्डनच्या यादीत दुसरं स्थान जडेजाला मिळालं आहे. मुथय्या मुरलीधरन नंतर जडेजा आहे. फुटबॉलमध्ये अर्जेंटिनाचा लिओनल मेसी जो आहे त्यांनी 700 गोल पूर्ण केलेले आहेत काल. ओके. 1 जुलै 2020ला 700 गोल करणारा खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवणारा मेसी हा 7वा खेळाडू आहे बघा. 700 गोल 7वा खेळाडू लिओनल मेसी, अर्जेंटिनाकडून त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय 70 गोल, बार्सिलोनाकडून 630 गोल केलेले आहेत. ला लिगाच्या हंगामात सर्वाधिक गोल 22 जे आहे ते त्याच्या नावावर आहे. पण आता सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल रोनाल्डोच्या नावावर आहे, 746 गोल. ओके. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी सामाजिक माध्यम वेबोला सोडचिठ्ठी दिलेली आहे. 2015मध्ये वेबो डिप्लोमसीच्या अंतर्गत नरेंद्र मोदींनी वेबो या चीनी सामाजिक माध्यमाद्वारे चीनी जनतेशी संवाद साधण्याच्या धोरणाकरता याचा वापर केला होता. 2.44 लाख फॉलोअर्स त्यांना तिथं होते आणि चीनी सामाजिक माध्यमाला त्यांनी 1 जुलै रोजी आता सोडचिठ्ठी दिलेली आहे. तर वेबोवर मोदी होते आणि ही न्यूज चालू होती की आता नरेंद्र मोदी जे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत त्याचं काय, तर तिच्यातून पहिला मेसेज त्यांनी दिलेला आहे की बाबा आम्ही चीनला सोडलेलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये फुलपाखरांच्या 2 नवीन प्रजाती सापडलेल्या आहेत, स्ट्रिम्प्ड हेअर स्ट्रिक आणि इल्युझिव्ह प्रिन्स. ओके. तर तुम्हाला सिम्पली विचारलं जाऊ शकतं की हे काय आहे, तर हे फुलपाखरू आहे. तर त्या प्रजाती तुम्हाला माहीत पाहिजे ना. अरुणाचल प्रदेशचे कितीतरी रेफरन्स आपल्याला गेल्या लेक्चर्समध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या. 2 नवीन प्रजाती सापडलेल्या आहेत. आणि लेपिडोटेरिस्ट हा शब्द लक्षात ठेवा. लेपिडोटेरिस्ट कोण आहे, तर फुलपाखरांचा अभ्यास आणि संग्रह करणारी व्यक्ती. ओके. तर ते एक लक्षात असू देत. आजचा प्रश्न घ्या. डेडली इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स पॉइंट टू द लो प्रायोरिटी दॅट लॉ अँड प्रोटोकॉल्स गेट क्रिटिकली ॲनालाइज. 10 मार्क 150 वर्डसाठी. ओके. आजपासून मी हे प्रश्न तुम्हाला त्या स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ग्रुपवर पण देतो, म्हणजे तुम्हाला तिथं प्रश्न बघून अजून गोष्टी सोप्या होतील. आजचा जो एसे आहे हे विश्वची माझे घर, हा ना. विठ्ठल जो काही आहे तो फक्त पंढरपुरात आहे का, तिथं नाही गेलं तरी कितीतरी वारकरी आहेत त्यांना रडूको सोडलेलं आहे की वर्षानुवर्षाची परंपरा आहे ते तिथं जाऊ शकलेले नाही आहेत आणि विठ्ठलाशी माझी भेट होत नाही म्हणून ते जे काही दुःख आहे त्यांचं, तर त्याच्यासाठी हे विश्वची माझे घरं ही फार महत्त्वाची एक संकल्पना. आणि त्या सगळ्या गोष्टी शेवटी काही गोष्टी ज्या असतात त्या भौतिकच आहेत की तिथं जाणं आणि ते त्यांच्या आयुष्याचा तो अविभाज्य घटक आहे. कालचे प्रश्न बघा. प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना कुणासाठी आहे, फेरीवाल्यांसाठी आहे. आता हे खोलोंगचू हा जलविद्युत प्रकल्प भूटानबरोबर केलेला आहे आपण. बलोच लिबरेशन आर्मी गटाला दहशतवादी जाहीर न करणारा देश भारत आहे. बाकी पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटन जे आहेत त्यांनी केलेलं आहे. भारताने माहिती तंत्रज्ञान कायद्याचा कोणत्या कलमाचा आधार घेऊन 59 चीनी ॲपवर बंदी घालली? कलम 69 नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी स्कीम या योजनेची अंमलबजावणी जबाबदारी कोणावर आहे, तर ती UGCवर आहे.
आजचे प्रश्न घ्या. खालीलपैकी महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकन कोणते आहे? गोलवड चिकू, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ल्याचा काजू, अलिबागचा सफेद कांदा. है ना, अबकड. खालीलपैकी कोर इंडस्ट्री मूलभूत उद्योग कोणते? कोळसा, नैसर्गिक वायू, खते आणि वीज. है ना, एकूण किती ते पण सांगा बरं त्याच्याबरोबर. पोबितोरा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, राजस्थान. खालीलपैकी आसाममधील नद्या कोणत्या? ब्रह्मपुत्रा, जिया भरली, कोपिली, पुथिमारी. डान्सिंग लेडीज ही वनस्पती सिक्कीम हिमालयात सापडली. डान्सिंग लेडीज क्रिटिकली एंडेंजर वनस्पती आहे. फक्त ब दोन्ही अयोग्य. तर आज दुपारी 4 वाजता कॉम्प्रिहेन्शनवर आपण बोलणार आहोत आणि त्याच्यासाठीची लिंक तुम्हाला टेलिग्रामला प्रोव्हाइड